नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये आहे इथं, आणि इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचं इलेक्शन चालू आहे. इथं धुमाकूळ चालू आहे. इकडे दाखवा कॅमेरा. इकडे पूर्णपणे पब्लिक आलेली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यालयासमोर एक व्यक्ती आमरण उपोषण करीत आहेत. चौथं उपोषण आहे त्यांचं आमरण उपोषण करण्याचं, आणि आज तब्बल त्यांचं 9वा दिवस आहे उपोषणाचा, आणि त्यांनी इथं उपोषण करत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. एक तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागले, आणि इलेक्शनच्या आज थोड्याच वेळामध्ये इथं पण इलेक्शनच्या एबी फॉर्म जाहीर होणार आहेत, आणि इथं एक जण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ह्याच्याकडे कोण लक्ष देत आहे का, प्रशासन काय करते? आज तब्बल 9वा दिवस आहे, आणि त्यांच्या ह्याच्या अगोदर पण 3 उपोषण झाले. चौथं उपोषण यांनी करत आहेत इथं. ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला. काय नाव मामा तुमचं? माझं नाव शिवाजी शिमाप्पा विठलकर. आता काय सांगताल, इथं तुम्ही चौथं उपोषण चालू आहे तुमचं, आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन पण लागणार आहे, आणि आज इथे एबी फॉर्म भरण्यासाठी भरपूर गर्दी आलेली आहे, आणि तुम्हाला कोण इकडे लक्ष देत आहे का? आज 9 दिवस झाले. 9 दिवस होऊन गेले तरी बी आज प्रशासन काय दखल घेत नाहीत, आणि उपोषण आहे माझं चौथं उपोषण आहे. प्रत्येक उपोषणाला आम्ही 10-12 दिवस खाल्ले, आणि लेखी आश्वासन काय कोणी दिलेलं नाही. आता पण SP मॅडमने दिलं नाही ना कलेक्टरने दिलं नाही. असंच आम्हाला म्हणले कारवाई करू, आणि जी करायच्या आधी जॉब घेतो म्हणले होते. काय एकही जॉब घेतला आमचा, फक्त ज्या दिवशी पोराचं मयत झाली त्या दिवशी जॉब घेतलेत. आणि आमच्या ज्या सोलापूरून ज्या डेड बॉडी आम्ही इथं आणली होती SP ऑफिस समोर, त्या टायमाला ते आरोपी 3 आरोपी पकडले, 2 आरोपी पकडले होते. पुन्हा 3 दिवसाने पुन्हा दुसऱ्या उपोषण, पहिल्या उपोषणला 4 आरोपी पकडले. पुन्हा तिसऱ्या उपोषणला 5वा आरोपी पकडला. म्हणजे हे त्यांचे ज्या टायमाला उपोषण करतो त्या टायमाला ही आरोपी पकडतात. यांची सगळी मिळी बघत आहे. मला ह्यांच्याशी काय संवाद करायचा, मला यासाठी मार्फत माझ्या मुलाच्या कशामुळं मर्डर झाला याचं कारणच मला ह्यांनी दाखवलं नाही. मुलगा माझा 10वीला होता. तुमच्या मुलाला मर्डर होऊन किती दिवस झाले? मुलाला मयत होऊन आता कमीत कमी आता 8-8.5 महिने झाले. आता 8 महिने होऊन गेले, तरी पण तुम्हाला कळायला नाही साधन, की बाबा तुमचा मुलगा कशाने मर्डर झाला, ती अजून तुम्हाला कळायचं साधन नाही. मर्डर झाला हे साधन झाला, हे आरोपी केला आणि मर्डर केलाय, पण हे कारण काय, ह्याचं कारण अद्याप ह्याला कुणाला माहितीच झालं नाही अजून. कारण आज माझ्या बारक्या भावाच्या मुलाचा जॉब घेतला नाही, माझा जॉब घेतला नाही, म्हणजे घरच्याचा पूर्ण फेर जॉब घेतो म्हणून आम्हाला तिसऱ्या उपोषणाला उठवले. प्रत्येक उपोषणाला आम्हाला आश्वासन देतात की आपण तुमची कारवाई करू. पण आता पहिल्या मागणी काय? पहिल्यापासून माझ्या पहिले 4 उपोषणाला माझ्या मागणी आहे की SIT लावण्यात यावी अशी माझी मागणी आहे. कारण ह्यांच्यात आता तुमच्याकडे कोण आलं होतं का नाही इकडं? आतापर्यंत फक्त पोलीस कर्मचारी 2 दिवस येऊन गेले, पुन्हा आले बी नाही. यांचं फक्त संध्याकाळी त्यांचे काय तर आम्हाला संध्याकाळी काय झालं गेलं कुणी कसले म्हणजे फिरणारे असतात, म्हणजे ते आता काय झालं गेलं जबाबदारी कोण राहणार आहे? पोलिसाच्या चौक म्हणजे आम्हाला पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे की नाही दिलं. त्यात त्यांचं काय दुर्लक्ष, म्हणजे इतकं दुर्लक्ष आहे की आम्ही जाणून बोलून यांचे दुर्लक्ष आमच्यावर आहे. माझं म्हणणं आहे की आता SIT मध्ये चौकशी झाली की 100% आरोपी ह्यात फरार आरोपी होता. ते आरोपी आज त्यांची जामीन झालेली आहे. जामीन झाली म्हणून जामीन कशामुळे होती सांगा? 16 वर्षाच्या लेकरांना मारले, 7 महिने फरार होता आरोपी. तिसरं उपोषण 10व्या दिवशी पकडलं. मी 11व्या दिवशी उपोषण सोडलं. आता तुमची मागणी काय आहे, फक्त तेवढं सांग. माझी मागणी SIT मागणी आहे, एकच मागणी आहे माझी, आणि विशेष वकील. मला आमचे वकील काहीच केलं नाही. तुमची मागणी फक्त SIT चौकशी व्हावी आणि विशेष वकील पाहिजे. विशेष वकील पाहिजे. आणि ह्यात जरी आरोपी फरार होता, पुण्याहून त्याला पकडून आणलं, त्याच्यापाशी माझ्या मुलाचा मोबाईल सापडला. हा विटनेस सगळ्यात मोठा आहे का नाही? मग ते आरोपी आय विटनेस मोबाईल सापडला आम्हाला सांगितलं.
मग आता फक्त तुमची एवढीच मागणी आहे ना, फक्त यासाठी चौकशी व्हावी आणि एक वकील पाहिजे तुम्हाला चांगला, बरोबर? यासाठी चौकशी व्हायला पहिले यासाठी चौकशी होऊन यांची सगळी पूर्ण चौकशी करून झाली तर ते निकाल लागू शकतो. मारले पूर्ण लोकांसमोर पूर्ण पब्लिक समोर मारलेला आहे आणि आय विटनेस माहिती बी आहेत. आमच्या घरातले 5 जण पळत गेलते मारताना बी. सगळ्या जागेवर सबूत आहे. यात मला कोणी पकडत नाही. म्हणजे कसं आहे माहित आहे का, तर आता किती दिवस झाले तुम्हाला इथे उपोषणाला बसून? आज 9 दिवस झाले मला. बघा इथं आपल्यासोबत तर इथं त्यांची आई पण आहे त्या मुलाची, ज्यांचा 8 महिने झालं त्यांचा मर्डर झाला त्या मुलाचा, आणि त्या अजून पण त्याची मागचं कारण काय कळायला तयार नाही, आणि ह्यांचं 4थं उपोषण चालू आहे. ते आपण तिथे जे आई आहे आईशी जाणून घेऊया आपण थेट. काय नाव तुमचं? माझं नाव शिवाय आशा इटलकर. बर, आता मला सांगा तुम्ही इथं उपोषणाला किती दिवस झालं बसलाय तुम्ही? 9 दिवस झाला आम्हाला बसून. आज कोण दखल घेत नाही सरकार. लोक काय दखल घेत नाही, ते गरीब म्हणून दखल घेत नाहीत आमचं. त्याच्यामुळे दखल घेऊन पैशावाला पळते ते, आणि गरीबाकडे नाही बघायचं काय लोकांना. सरकारला एवढंच मागणी आम्हाला, फक्त यासाठी चौकशी हो. कसं का त्यांना जामीन झालाय, कशामुळे झालंय, का गरीब आहे ते म्हणून का त्यांना बघायचं नसतंय. किती दिवस झालं, 8 महिने होत आलं, का चौकशी करण्यात त्यांनी जवळ कागे देणे आणबाय. दरेड साहेब म्हटलं तुम्ही जवळ डबल विचारून घेतो, तुम्ही मागून घेता म्हटलं, जबान घेत देता म्हटलं आम्हाला. चौकशी डॉक्टर चौकशी करतो म्हटलं, का केलं नाही त्याने, का खोटं बोलायला लागले ते आमच्या गरीब आहेत मला, आमच्याकडे कोण बघण्यात काय. फक्त मग तुमची एवढीच मागणी आहे की यासाठी चौकशी होईल. हा, यासाठी चौकशी होणे आमचं. बघा इथं आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यालय समोर इथं आमरण उपोषण चालू होतं, आणि आज 21 तारीख आणि 21 तारखे दिवशी आज फॉर्म भरायचा लास्टचा दिवस आहे, आणि इथं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलेलं आहे, आणि आजचा फॉर्म भरायचा लास्टचा दिवस असल्यामुळं इथं भरपूर अशी गर्दी आहे. बरं, मात्र यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे. आपल्याला मधून अजून कोणी प्रशासनचा माणूस ह्यांच्याकडे पाठवण्यात आलेला नाही, ह्यांना कधी म्हणजे ह्यांच्या सोबत कोणी आलेलं नाही. इथं हे आई आणि वडील तब्बल 8 महिने झाले त्यांच्या मुलाचा मर्डर होऊन, मात्र अजून पण त्यांना कारण साधन कळालेलं नाही की त्यांच्या मुलाचा मर्डर का झाला. तर त्यांनी इथं आता 4थं उपोषण चालू आहे, त्यांनी 4थं उपोषण इथं करत आहेत, आणि आज 9 दिवस झालं तब्बल इथं उपोषणाला बसलेले होते. आपण पूर्ण विषय दाखवलेला आहे, कसा वाटला विषय नक्कीच कळवा. नॅशनल वेगवेगळ्या विषयाचा खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नाभी जवळ सोबत मी अल्ताफ मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.